आता लाडका शेतकरी योजना, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत सरकारकडून केली जाते, तर लाडक्या भावांना सुद्धा नोकरी करत पैसे दिले जाणार आहेत। त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठी घोषणा केली आहे। आता राज्यात लाडका शेतकरी योजना राबवणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले, त्यामुळे राज्यातील बळीराजाला आजचे दिन येण्याची शक्यता आहे। सुखी शेतकरी हे सरकारचे धोरण। बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कृषी महोत्सवात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली, त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली, आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत। सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहिणी लाडक्या झाल्या, आता शेतकरी लाडका होणार। महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे होय। आमच्याकडे पॅकेट नाही, तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे। कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे करणार आहोत। शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे। आज आपण सोयाबीनला 5000 रुपये हेक्टरी आणि कापसालाही 5000 रुपये हेक्टर देण्याचा निर्णय घेत आहोत। ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरिता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।